नमस्कार मित्रांनो, डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, डिजिटल अभ्यास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाद्वीप उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रावरील सामान्य ज्ञान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. प्रश्न पहिला, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? पर्याय आहेत: ए पुणे, बी मुंबई, सी नागपूर, डी नाशिक. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे आपले बरोबर उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत: ए 15 ऑगस्ट 1947, बी 1 मे 1960, सी 26 जानेवारी 1950 आणि डी 2 ऑक्टोबर 1962. तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960, म्हणजेच पर्याय क्रमांक बी हे आपले बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पर्याय आहेत: ए गोदावरी, बी कृष्णा, सी भीमा, डी तापी. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे गोदावरी, म्हणजेच पर्याय क्रमांक ए गोदावरी हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पर्याय आहेत: ए रायगड, बी तोरणा, सी शिवनेरी आणि डी सिंहगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावर झाला, म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे आपले बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5, पांढऱ्या सोन्यांचा जिल्हा कोणता? ए पुणे, बी रत्नागिरी, सी यवतमाळ, डी सिंधुदुर्ग. तर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याला ओळखले जाते, म्हणून पर्याय क्रमांक सी यवतमाळ. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय आहेत: ए पुणे, बी नाशिक, सी अहमदनगर, डी सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर, पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत: ए नागपूर, बी चंद्रपूर, सी अहमदनगर, डी सिंधुदुर्ग. तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध ताडोबा अभयारण्य आहे चंद्रपूर येथे, पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय आहेत: ए हरिश्चंद्रगड, बी कळसुबाई, सी महाबळेश्वर, डी तोरणा. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई, पर्याय क्रमांक बी कळसुबाई हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? पर्याय आहेत: ए 1 मे 1960, बी 15 ऑगस्ट 1947, सी 26 जानेवारी 1950
डी 1 नोव्हेंबर 1956। तर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 रोजी। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे? ए 2,50,000 चौरस किलोमीटर, बी 3,07,712 चौरस किलोमीटर, सी 3,50,000 चौरस किलोमीटर आणि डी 2,75,000 चौरस किलोमीटर। तर महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आहे 3,07,712 चौरस किलोमीटर। पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे। धन्यवाद। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिटल अभ्यास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।